तुम्ही जर बघता हे पूर्ण परिपक्व पूर्ण झाडं होते, हे झाडं कापलेले आहेत. नगर रोड तुम्ही बघू शकता, झाडं अख्खे भुंडे करून टाकल्यात पुणे महानगरपालिकेने. एवढी सावली द्यायची आणि हे सिमेंटच्या रोडामुळे एवढी वाफ लागायला लागलेली उन्हाळ्यामध्ये. सचिन भोसले, आपण नगर रोड येथे आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता की हे झाडं कापलेले आहेत रस्त्याच्या कडेचे. पण प्रश्न असा आहे की सध्या म्हणजे आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त गरम व्हायला लागलेलं आहे. म्हणजे जर ग्रहावरून बघितलं, म्हणजे जे हे असते सॅटेलाइट वरून बघितलं, तर भारत देश सगळ्यात लाल दिसतोय. असे इमेज वगैरे येतात. का दिसतोय? तर हे सगळे झाडं कापायला लागलेले आहेत. या झाडांवरती नंबर लिहिलेले आहेत, इथं नंबर लिहिलेले आहेत आणि हे नंबर टाकून प्रशासन झाडं कापतंय. आणि याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो, कारण हे झाडं वाढायला 20-20 वर्ष लागतात. आणि या प्रशासनाचं मी जाहीर निषेध व्यक्त करतो. तर असेच जर झाडं कापायला लागले तर जो फुकटचा श्वास घेतो आपण, तो ऑक्सिजन तुम्हाला मिळणार नाही. कारण दोन चार झाडं काढून डेव्हलपमेंटच्या नावाने बिल्डिंग बनवल्याने ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजन झाडातूनच मिळतो, ते पण फुकट. दिल्ली सारखी परिस्थिती होईल, बरोबर ना? तर प्रशासनाने हे झाडं असेच कापत राहिले तर पुणेकर म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं पाहिजे. प्रशासनाला जाब विचारला पाहिजे की हे रस्त्याच्या मध्ये झाडे आहेत, त्यात रस्ता वाइंडिंग, रस्त्याच्या मध्ये झाड आलं तरी चालन, पण ते झाड जिवंत राहिलंच पाहिजे. तुम्ही बघू शकता इथून अख्खी लाईन कापलेली आहे झाडांची आणि हे हळूहळू हळूहळू गायब करतील. हे तुम्ही जर बघता हे पूर्ण परिपक्व पूर्ण झाडं होते, हे झाडं कापलेले आहेत. मी याचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाने असे पाऊल नाही उचलले पाहिजे. जर असे पाऊल उचलले तर मग पुणे पॅंथर सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद.